नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट एक्झामसाठी महत्त्वाचे असे क्वेश्चन्स पाहणार आहोत, जे की येणाऱ्या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. हे सर्वच्या सर्व क्वेश्चन IBPSच्या पॅटर्ननुसार असून यापूर्वीच्या एक्झाममध्ये सुद्धा यामधील काही प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याचा नक्कीच फायदा होईल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. प्रश्न क्रमांक 1 आहे, भारताची सर्वात मोठी खाणी कोणत्या राज्यात आहे? भारताची सर्वात मोठी खाणी कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे झारखंड. पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, भाभा अणुसंशोधन केंद्र कोठे आहे? भाभा अणुसंशोधन केंद्र हे मुंबई येथे आहे. मित्रांनो, काही क्वेश्चन जे आहेत ते इझी आहेत आणि यानंतर जे पुढे क्वेश्चन्स येतील ते हार्ड असणार आहेत. त्यामुळे इझी टू हार्ड लेवल प्रमाणे आपण या टेस्टमध्ये क्वेश्चन्स ऍड केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ईस्ट इंडिया कंपनी भारतात प्रथम कोठे आली? ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये प्रथम कोठे आली? याचं उत्तर आहे सुरत या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये पहिल्यांदा आली होती. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेनुसार राज्यपाल कोणाची नियुक्ती करतो? भारतीय राज्यघटनेनुसार राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? ठीक आहे, थोडासा इथं क्वेश्चन चुकलेला आहे टायपिंग. राज्यपालाची नियुक्ती कोण करतात? याचं उत्तर आहे राष्ट्रपती. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे होते. पुढील प्रश्न आहे, पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? याचं उत्तर आहे पत्रकारिता आणि साहित्य या क्षेत्रासाठी पुलित्झर पुरस्कार दिला जातो. पुढील प्रश्न आहे, सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु ग्रह आहे. पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय शौर्य पुरस्कार कोणते मंत्रालय देते? राष्ट्रीय शौर्य पुरस्कार कोणते मंत्रालय देते? याचं उत्तर आहे संरक्षण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोकपाल आणि लोकायुक्त कायदा कधी अस्तित्वात आला? लोकपाल आणि लोकायुक्त कायदा कधी अस्तित्वात आला? उत्तर आहे 2013 साली लोकपाल आणि लोकायुक्त कायदा अस्तित्वात आला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? विद्युत प्रवाह मोजण्यासाठी एम्पियर हे एकक वापरले जाते. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कुपोषणाविरुद्ध लढण्यासाठी भारत सरकारने कोणती योजना सुरू केली? कुपोषणाविरुद्ध लढण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री पोषण योजना सुरू केली. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फायझर ही कंपनी कोणत्या प्रकारच्या औषधांची निर्मिती करते? फायझर ही कंपनी कोणत्या प्रकारच्या औषधांसाठी प्रसिद्ध आहे? याचं उत्तर आहे वेगवेगळे टीके आणि औषधे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लिथियम भारतात सर्वप्रथम कुठे आढळून आले? लिथियम भारतात सर्वप्रथम कुठे आढळून आले? उत्तर आहे जम्मू काश्मीर येथे लिथियम सर्वात प्रथम आढळून आले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी कोणता मार्ग निश्चित केला आहे? भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी मुंबई ते अहमदाबाद हा मार्ग निश्चित केला आहे. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, मुद्रास्फीती म्हणजे काय? मुद्रास्फीती म्हणजे किंमती वाढणे. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, सौर ऊर्जेचे रूपांतरण कोणत्या उपकरणाद्वारे होते? सौर ऊर्जेचे रूपांतरण कोणत्या उपकरणाद्वारे होते? उत्तर आहे सोलर पॅनल. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. पुढील क्वेश्चन आहे, पीएम केअर्स फंड कधी सुरू झाला? पीएम केअर्स फंड कधी सुरू झाला? उत्तर आहे 2020 साली पीएम केअर्स फंड सुरू झाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पृथ्वी दिवस कधी साजरा केला जातो? पृथ्वी दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 22 एप्रिल या दिवशी पृथ्वी दिवस साजरा केला जातो. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, श्वासोच्छ्वास प्रक्रिया कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? श्वासोच्छ्वास प्रक्रिया ही फुफ्फुसाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक सी याचा आन्सर आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? आन्सर आहे साहित्य. पर्याय क्रमांक बी याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंचवार्षिक योजना कोण तयार करत असते? पंचवार्षिक योजना ही योजना आयोगाद्वारे तयार केली जाते. पर्याय क्रमांक सी याचा आन्सर आहे. पुढील प्रश्न आहे, शून्य अवधी म्हणजे 0 आवर कोणत्या सभागृहात असते? 0 आवर हे लोकसभेमध्ये असते. पर्याय क्रमांक ए याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हिवाळी ऑलिम्पिक 2022 कुठे झाले होते? हिवाळी ऑलिम्पिक 2022 बीजिंग येथे झाले होते. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, ब्रह्मपुत्रा नदी भारतात कोणत्या नावाने ओळखली जाते? आन्सर आहे लोहित. पर्याय क्रमांक बी याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माउंट किलिमांजरो पर्वत कोणत्या खंडामध्ये आहे? माउंट किलिमांजरो पर्वत हा आफ्रिका खंडामध्ये आहे. पर्याय क्रमांक बी याचा आन्सर आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 क्वेश्चन जे की टेट एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे असे पाहिलेले आहेत. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा.